मिरजेत कमलेकर शेजुळ यांची उच्च न्यायालयात धाव, सभापती निवडीला स्थगितीची मागणी, शासनाकडेही अपील। मिरज पंचायत समितीमध्ये दिनांक 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभापती उपसभापती निवडीला स्थगिती मिळवण्यासाठी पंचायत समितीच्या माजी सभापती तन्वी कमलेकर व माजी उपसभापती ललिता शेजुळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्याचबरोबर त्यांनी विभागीय आयुक्तांच्या सभापती उपसभापती पद रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडेही अपील दाखल केली आहे। माजी सभापती कमलेकर व माजी उपसभापती शेजुळ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज शुक्रवारी किंवा सोमवारी न्यायालयात युक्तिवाद होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर व उपसभापती ललिता शेजुळ यांची निवड पुणे विभागीय आयुक्तांनी रद्द केली आहे। विभागीय आयुक्तांनी निकालामध्ये दिलेल्या आदेशानुसार सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी नूतन सभापती व उपसभापतींची निवड दिनांक 4 ऑगस्ट रोजी जाहीर केली आहे। पंचायत समितीत भाजप शिवसेना युती व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आघाडीकडे प्रत्येकी 11 सदस्य असल्याने सत्ता स्थापनेसाठी चुरस निर्माण झाली आहे। शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे 2 सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। सदरचे दोन्ही सदस्य नॉट रिचेबल आहेत, यामुळे आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे, तर भाजपकडून पंचायत समितीत सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत। विभागीय आयुक्तांनी सभापती उपसभापतीची निवड रद्द करत असताना राज्य शासनाकडे अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे। मात्र प्रशासनाकडून तत्पूर्वीच नूतन सभापती उपसभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला। राजकीय दबावाने व बेकायदेशीररित्या निवड करण्यात येत असल्याचा आरोप आघाडीकडून करण्यात आला आहे। राज्य शासनाकडे अपील करण्यासाठी मुदत असताना तत्पूर्वीच नवीन सभापती उपसभापती निवड घेण्यात येऊ नये, या निवडणुकीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी माजी सभापती तन्वी कमलेकर व माजी उपसभापती शेजुळ यांनी उच्च न्यायालयात केली आहे।